सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज शहरात डीजे स्पर्धा आयोजक आणि तब्बल 10 डीजे चालक मालकांवर गुन्हा दाखल झाल्याची मोठी घटना समोर आली आहे। माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना डीजे स्पर्धा भरवल्याप्रकरणी वडूज पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 23 मे 2026 रोजी रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या दरम्यान वडूज ते सातारा जाणाऱ्या रस्त्यावर वाईन हॉटेल समोर ही घटना घडली। आयोजक योगेश संजय गोडसे यांनी लग्न आणि गावदेव कार्यक्रमाच्या वेळी विविध डीजे चालक आणि मालकांना बोलवून मोठ्या आवाजात डीजे स्पर्धा लावल्याचा आरोप आहे। या स्पर्धेमध्ये पाटील नंबर 1, SP ऑडिओ डीजे, आप्पा ऑडिओ डीजे, क्लॅरिटी एक्स डीजे, मास्टरमाइंड डीजे, सतीश डॉन नंबर 1, पॉवर प्लस डीजे, AP प्लस डीजे, SMS डीजे आणि रॉयल 54 डीजे यांचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वडूज शहरातील नागरिक, वृद्ध, लहान मुले आणि आजारी रुग्णांना शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। इतकेच नव्हे तर डीजेवर नाचणाऱ्या तरुणांमध्ये वाद आणि भांडणतंटा झाल्याने वडूज ते सातारा जाणाऱ्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पुष्कराज उमेश जाधव यांच्या फिर्यादीवरून आयोजक योगेश संजय गोडसे यांच्यासह संबंधित डीजे चालक आणि मालकांवर भारतीय न्यायसंहिता कलम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास वडूज पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून विनापरवाना डीजे आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।